शेतकरी मंडळी, मी आपला कृषी मित्र रमेश खांडेकर। आज आपण ह्या प्लॉटला 15 दिवस झालेले लागवड करून यावर्षी थंडीचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळं यावर्षी वाढीला आपल्याला पाहिजे तशी ग्रोथ पाहिजे तशी भेटत नाही। पण आपल्याला अशा वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला वाढीला चांगला जोम आणायचा आहे, चांगली वाढ चांगली करायची आणि मुळांची संख्या चांगली वाढवायची। तर अशा वेळेस आपण काय नियोजन केलं पाहिजे मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण आज पाहू शकतो की आज जवळपास टरबूज उगून चांगल्या पद्धतीने आलेला आहे आणि ह्याला माता चांगला फुटत आहे। फक्त एक करायचं की शेतकऱ्यांनी ह्याला अशा वेळेस पाणी आपण मोजकं आपण पाणी दिलं गेलं पाहिजे। पाण्याचा वापर हा जास्त झाला नाही पाहिजे, कारण ह्या वर्षी आपल्याला थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपण जर पाणी जास्त दिलं तर मुळी आपली पाहिजे तशी ॲक्टिव्ह राहत नाही आणि मुळ्यांची संख्या जास्त भेटत नाही। तर अशा वेळेस आपण पाणी हे कमी प्रमाणात दिलं पाहिजे आणि सारखं सुद्धा दिलं नाही पाहिजे। तर अशा वेळेस आपण ज्यावेळेस आपली लागवड होऊन जर ज्या शेतकऱ्यांची बियाण्याची लागवड झालेली असेल तर 15 दिवसाला आपण त्याला तत्काळ त्याला एक ड्रिंचिंग करणं आवश्यक आहे किंवा एक आळवणी करणं गरजेचं आहे किंवा ड्रिपमधून देणं गरजेचं आहे। तर अशा वेळेस आपण काय करायचं, प्रति एकरी ब्ल्यू कॉपर 500 ग्राम आणि त्यासोबत रॅडी रूट नावाचं प्रोडक्ट 500 ग्राम असं दोन्हीचं मिश्रण करून जर दिलं तर आपल्या टरबुजामध्ये मुळींची संख्या फास्ट वाढते आणि आपल्या जमिनीत जर काही फंगल असेल तर हे आपण त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक देतोय, त्यानं पण आपलं चांगल्या पद्धतीने कव्हर होऊन जाईल, मुळी चांगली वाढल आणि आपलं झाड चांगल्या पद्धतीने वाढल। तर अशा पद्धतीने आपण हे ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे किंवा ड्रिपमधून देणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने द्या आणि आपली वाढी चांगली जोमदार बनवा। धन्यवाद।